नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशा ब्लाउजची बॅक साइडची डिझाइन पाहणार आहोत। त्यासाठी आपण आज कॅनव्हास लावून बॅक साइडचा डिझायनर गळा जो आहे इथे स्टिच करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। तर इथे मी हा जो काही अस्तरचा कपडा घेतलेला आहे, तर हा जो कपडा आहे मी ऑलरेडी इथे बॅक साइड जी आहे कटिंग करून घेतलेली आहे। साइज जी आहे इथे 28 साइज मी हे कटिंग करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या साइज नुसार बाकीच्या भागाचा इथे अस्तर जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे जे काही अस्तरचं मी ते कटिंग करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। जी काही ब्लाउजची उंची आहे त्यामध्ये मी 1 इंच इथे ऍड केलेला आहे। त्यानंतर शोल्डर जे आहे ते इथे गळा रुंदीचं माप टाकलं आहे 2.25 इंच, पूर्ण शोल्डर टाकलं आहे 5 इंच। छाती आहे इथे 28 इंचाची छाती आहे, छातीचा चौथा भाग 7 इंच, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकलेला आहे। त्यानंतर कमरेचा भाग, कमरेचा चौथा भाग आहे 6.25 इंच, 1 इंच बॅक साइडच्या टक्ससाठी टाकलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकलेला आहे। तर आता चला आपण इथे गळा ड्रॉ करून घेऊयात। तर गळ्यासाठी मी इथे ऑलरेडी 2.25 इंचाचं गळा रुंदीचं जे काही माप आहे ते टाकून घेतलेलं आहे। तर इथे 2.25 इंचाचं गळा रुंदीचं माप आहे। तर गळ्याची पूर्ण उंची जी आहे ती इथे आहे 9.5 इंच। तर इथे 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा इंच शोल्डर साठी आपल्या इथे सोडून द्यायचं आहे आणि जो काही इथे खाली गळा उरणार आहे 9.5 इंचाचा, तर इथे त्याचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहे। तर 9.5 इंच आहे, तर मी 3, 3 आणि 3.5 असे 3 भाग याचे करून घेतलेले आहेत। जेवढी आपली इथे गळा रुंदी गळ्याची उंची आहे त्या गळ्याच्या उंचीपासून मी 2.5 ते 2.25-3 इंचावरती मार्किंग करून हा बॉक्स तयार करून घेतला आणि आता इथे गळ्याचा शेप आपण देऊन घ्यायचा आहे। आता या तीनही पॉइंट वरती मी सरळ रेषा जी आहे ती मारून घेतलेली आहे। सरळ रेषा मारल्यानंतर यावरती आपल्याला डिझाइन ड्रॉ करायची आहे, ज्या पद्धतीने आपल्या इथे गळा तयार करायचा आहे। तर 3 इंचावरती आपण मार्किंग केलेले होते तिथे मी सारख्या आकाराचे अर्धगोल काढून घेतले। त्यानंतर जो 3.5चा बॉक्स होता तिथे आपण उलट्या दिशेने गोल इथे काढून घेतलेला आहे। आता खालचा आकार काढण्यासाठी मी जेवढी खालची गळ्याची पट्टी उरलेली आहे त्या पट्टीचा सेंटर काढला। 4 इंच होती, 2 इंचावरती मार्किंग केलं आणि जी वरती आपण डिझाइन काढली होती तिची सरळ रेषा खाली घेऊन पुन्हा ती रेष जी आहे आडवी इकडे वळवून घेतलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा आकार मी इथे काढून घेतलेला आहे। तर हा जो काही आकार आपण इथे आता काढून घेतलेला आहे तो आकार आपल्या इथे कॅनव्हासवरती आता काढून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी जेवढी इथे ब्लाउजची उंची आहे उंची प्लस 1 इंच एवढा कॅनव्हास जो आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता जेवढी उंची आहे तेवढाच कॅनव्हास मी घेतलेला आहे, कारण गळ्याची जी डिझाइन आहे ती पूर्ण आपल्या उंची इतकी आहे। त्यानंतर कॅनव्हासला मी इथे मध्यात फोल्ड करून घेतलं। कॅनव्हासला फोल्ड केल्यानंतर गळ्याच्या भागामध्ये जो मोठा भाग आहे म्हणजे रुंद भाग आहे तो भाग आपल्याला मोजायचा आहे आणि त्या भागापेक्षा 1 इंच रुंदीला जास्त आपला कॅनव्हास इथे घ्यायचा आहे। तर तो भाग मी इथे मोजून घेतला, तो आहे इथे 3.5 इंच। तर कॅनव्हासची जी रुंदी आहे मला इथे 4.5 इथे ठेवायची आहे। तर त्याच्यासाठी मी इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलं। तर इथे उंचीला आपला ब्लाउजच्या उंची प्लस 1 इंच एवढा कॅनव्हास झालेला आहे आणि रुंदीला फोल्डिंगमध्ये रुंदी प्लस 1 इंच असा कॅनव्हास इथे तयार झालेला आहे। तर जिथे आपण ह्या कॅनव्हासला फोल्ड केलं होतं तिथे सेंटरवरती मी एकदा चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे जे मार्किंग आहे ते इथे आपला पाठीचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्या इथे डबल फोल्डिंग आहे। तर त्याच्या घडीवरती आपल्याला हे मार्किंग ठेवायचं आहे आणि त्या मार्किंगपासून जो आकार आपण इथे ऑलरेडी काढून घेतलेला आहे तर तो कॅनव्हासवरती आपल्या इथे काढून घ्यायचा आहे। आता कॅनव्हास आपण इथे जर सिंगल ठेवला तर तो जो काही आकार आपण इथे कपड्यावरती काढलेला आहे तो बरोबर आपल्याला इथे कॅनव्हासच्या वरतून दिसतो, त्याच्यावरतून आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हा आकार काढून घेतलेला आहे। आता हाच आकार आपल्या कॅनव्हासच्या दुसऱ्या साईडला सुद्धा काढून घ्यायचा आहे, कारण कट केल्यानंतर हे जे दोन्ही ब्लाउजचे पार्ट आहे आपले दोन्ही वेगवेगळे तयार होणार आहे। तर ज्या बाजूने मी इथे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच बाजूने मी इथे कॅनव्हास फोल्ड केला आणि दुसऱ्या साईडला गळ्याचा आकार काढून घेतला। ते कॅनव्हास सुद्धा आपण इथे जेव्हा डबल फोल्डिंग करतो तर खालच्या साईडचा जो काही गळ्याचा शेप इथे काढलेला आहे तो गळ्याचा शेप इथे बरोबर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा दिसतो, त्याच्यावरतीच ट्रेस करून मी दुसरा सुद्धा शेप जो आहे तो काढून घेतलेला आहे। तर इथे कॅनव्हासवरती मी शेप व्यवस्थित काढून घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता कॅनव्हासवरती दोन्ही साईडचा आकार जो आहे आपला काढून झालेला आहे।
यानंतर आता मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे आपला कटिंग करून घ्यायचा आहे। तर अस्तरचा कपडा ठेवूनच मी मेन फॅब्रिकचं इथे कटिंग करून घेतलेलं आहे। यानंतर आता आपला गळा स्टिचिंग करायला इथे सुरुवात करायची। तर सगळ्यात अगोदर इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासला मी खालच्या बाजूने अस्तरचा कपडा जो आहे जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे कॅनव्हासला चारही बाजूने आपण शिलाई मारून इथे जॉईंट करून घेतलेला आहे। जर तुम्हाला इथे डायरेक्ट जॉईंट करायचं नसेल तर तुम्ही इथे इस्त्री मारून सुद्धा कॅनव्हासचा पेपर जो आहे अस्तरच्या कपड्याला इथे जॉईंट करून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी मेन फॅब्रिक जो आहे अस्तरच्या कपड्याला इथे जॉईंट करून घेतलेला आहे। जसं आपण नॉर्मल जॉईंट करतो त्याच पद्धतीने सगळ्या बाजूने मी इथे कपडा जॉईंट करून घेतला आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून टाकलेला आहे। यानंतर आता गळा जॉईंट करण्याच्या अगोदर आपल्याला जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आपण इथे जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्या सेंटरच्या साईडला आणि कमरेच्या बाजूने सुद्धा सेंटरला म्हणजेच मध्यभागी इथे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅनव्हासवरती जिथे आपण गळा ड्रॉ केलेला आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे सेंटरला आपण लाईन मारलेली आहे त्या सेंटरच्या लाईनवरतीच आता कॅनव्हासला आपल्याला जी उभी बाजू आहे दोन्ही साईडची त्याला आपल्याला 5 इंच मुडपून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूला मी इथे अगोदर शिलाई मारून घेत आहे। तर इथे मी आता मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे। मेन फॅब्रिकच्या कपड्यावरती आपल्याला शोल्डरच्या साईडने व्यवस्थित कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे। कॅनव्हासची उलट बाजू आपल्याला व्यवस्थित बघायची आहे। कॅनव्हास ठेवताना अस्तरचा जो काही भाग आपण जॉईंट केलेला आहे तो मेन फॅब्रिककडे येईल अशा पद्धतीने अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि नॉचेस जे आहे एकावरती एक येईल अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। कपडा सेट करून झाल्यानंतर त्याला मी दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता मी इथे पिना लावून त्याला सेट करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला गळ्यावरती शिलाई मारायची आहे त्यासोबतच आपल्या गळ्याला नॉटसुद्धा इथे लावायची आहे। तर गळ्याला नॉट लावायची आहे तर ती मी इथे कॅनव्हाससोबतच अटॅच करून घेते आहे। तर अशा पद्धतीने जर आपण नॉट लावली तर नॉट जी आहे व्यवस्थित फिक्स होते आणि नंतर निघण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही। तर इथे जेव्हा आपण गळ्याला इथे शिलाई मारणार आहोत त्याच वेळी मी इथे नाडी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने आतल्या बाजूने मार्किंग केलेलं आहे तिथे मी नाडी इथे ठेवून घेतली आणि व्यवस्थित त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। तर इथे व्यवस्थित कोपरे जे आहे ते आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत। शिलाई मारताना जेव्हा आपली इथे मशीन वळवायची आहे आणि तिथे जर कोपरा असेल तर सुई जी आहे शिलाई मशीनमध्ये आपल्याला व्यवस्थित खाली करून घ्यायची आणि त्यानंतर मशीनवरचा कपडा आपल्या इथे फिरवून मग पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची आहे। तर जेणेकरून जे काही आपले इथे पॉईंट आहेत गळ्याचे ते पॉईंटसुद्धा इथे व्यवस्थित येणार आहेत। तर त्यासाठी ती काळजी घ्यायची आहे। तर सेम जसं आपण एका बाजूने इथे शिलाई मारलेली आहे दुसऱ्याही साईडने मी इथे शिलाई मारून घेत आहे। शिलाई मारून झाल्यानंतर शिलाईच्या आतला भाग म्हणजेच गळ्याकडचा भाग आपल्या इथे 5 इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि व्यवस्थित मार्जिन ठेवून आपला हा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। ते तुम्ही पाहू शकता मी कपडा जो आहे व्यवस्थित कट करून काढून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला जो काही इथे सेंटर आहे तिथे पॅच तयार करायचा आहे त्यामुळे हा जो कपडा आहे आपण नंतर वापरणार आहोत। तर कपडा कटिंग करून झाल्यानंतर आतल्या बाजूने जो कपडा आपण इथे कॅनव्हासचा ठेवलेला आहे त्याला व्यवस्थित मी सगळ्या बाजूने नॉचेस जे आहे व्यवस्थित देऊन घेतलेले आहेत। व्यवस्थित नॉचेस दिल्यानंतर हा संपूर्ण कॅनव्हासचा कपडा आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। जे टोका आहेत त्या व्यवस्थित आपल्याला इथे कात्रीने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने इथे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। तर हा कॅनव्हास उलटवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एकदम शेपमध्ये आपला आकार जो आहे व्यवस्थित इथे तयार झालेला आहे। अजून आपण याला दाबटीप दिलेली नाही आहे तरीसुद्धा आकार जो आहे एकदम परफेक्ट इथे दिसत आहे। आता यानंतर आपल्याला त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दोन्ही जे भाग आहेत त्याला मी व्यवस्थित दाबटीप देऊन घेते। तुम्हाला जर याला पायपिंग लावायची असेल तर या ठिकाणी तुम्ही या स्टेजला इथे पायपिंग जी आहे कॉन्ट्रास्टमध्ये असेल किंवा गोल्डन कलरची लावू शकता, छान दिसते। तर इथे दुसऱ्याही भागाला मी दाबटीप देऊन घेते। दाबटीप देऊन घेतल्यानंतर जो काही आपल्याला इथे सेंटरचा पीस आपण काढला होता तिथे आपला पॅच तयार करायचा आहे। तर पॅच तयार करण्यासाठी जो काही आपण इथे अगोदर कपडा कट केला आहे तो कपडा मी इथे घेतलेला आहे आणि जेवढा कपडा आपण इथे कट केलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे। मोजताना जो छोटा भाग आहे तोही मोजायचा आहे आणि त्यानंतर खाली लास्टला जी मोठी पट्टी आहे ती सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे। यानंतर एक दुसरी सोपी पद्धत सांगते की हा जो काही कपडा आपण आतल्या साईडचा कट केलेला आहे तो कपडा मी इथे घेतलेला आहे। आता हा कपडा कटिंग करताना आपण दोन्ही साईडला 5 इंच कपडा एक्स्ट्रा कट केलेला आहे
तर हा भाग आपला व्यवस्थित मोजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता लास्टचा जो काही एंडिंगचा कमरेकडचा भाग आहे तो मोजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच ॲड करायचा आहे. त्यानंतर जो काही इथे सेंटरचा छोटा भाग आहे तोही मोजून त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा शेप आपण काढून घेऊ शकतो. तर हा जो भाग आहे खालच्या बाजूने आहे 5.5 इंच प्लस त्यामध्ये दोन्ही साईडचं पाव इंच प्लस पाव इंच अर्धा इंच म्हणजे 6 इंच आपण केलेला आहे. त्यानंतर पॅच आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. त्याच्यासाठी दोन्ही साईडने आपला 1-1 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. तर टोटल 8 इंचाचा जो काही सरळ पॅच आहे आपल्या इथे तयार करून घ्यायचा आहे. तर इथे कॅनव्हासवरती मी 8 इंचावरती मार्किंग करून सरळ रेषा जी आहे ती मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला गळ्याची उंचीनुसार हा पॅच तयार करायचा आहे. तर गळ्याची उंची आपल्याला कशी ठरवायची आहे, तर जेवढी आपली इथे ब्लाऊजची उंची आहे तर ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच प्लस 1 इंच आपण त्यात ॲड केलेला आहे 14.5 इंच. आणि त्यानंतर गळ्याची उंची आहे 9.5 इंच. तर 9.5 पासून 14.5 इंचापर्यंत आपल्याला माप इथे टाकायचं आहे. ते आहे 5 इंच. तर तुम्ही इथे पाहू शकता खालच्या टोकाला मी 14.5 इंचावरती कपडा एंडिंगला ठेवलेला आहे आणि 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, जेणेकरून एवढा पॅच जो आहे आपला इथे तयार होणार आहे. तर इथे पॉईंट जॉईंट करून घेतले आणि इथे हा जो बॉक्स आहे आपला इथे कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपला पॅच तयार करायचा आहे. तर पॅच तयार करण्यासाठी इथे जी काही ब्लाऊजला लेस होती ती लेस मी इथे घेतलेली आहे. तुम्ही जर इथे काठाच्या साडीचं तयार करत असाल तर जे काठ आहे ती इथे या गळ्याला खूप सुंदर दिसणार आहेत. ते काठ इथे आता तुम्ही लावू शकता. तर लेस जी आहे इथे छोटी आहे त्यामुळे मी एकावर एक लेस इथे लावून घेतलेली आहे आणि पॅचची उंची जी आहे ती इथे वाढवून घेतलेली आहे. तर इथे सेंटरला मी लेस कट करून घेतली आणि जी लेस आहे ती एकावर एक अशा पद्धतीने ठेवून डबल इथे शिलाई मारून घेतली, जेणेकरून ती पक्की इथे जॉईंट होणार आहे. त्यानंतर लेसचा जो भाग आहे उलटा इथे अस्तरवरती ठेवून घेतला आणि इथे तीनही साईडनी त्याला व्यवस्थित आपण 5 इंचाचं अंतर सोडून जॉईंट करून घेतलेला आहे. जो काही जॉईंट आहे तो बरोबर इथे उलटवल्यानंतर आतमध्ये जाईल अशा पद्धतीने शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. ते शिलाई मारल्यानंतर जो लेसचा एक्स्ट्राचा कपडा होता तो मी इथे कटिंग करून टाकला आणि हा संपूर्ण बॉक्स आहे तो इथे आपला उलटा करून घ्यायचा आहे. टोक जे आहे ती व्यवस्थित आपल्या इथे काढून घ्यायची आहेत. आता चारही बाजूंनी याला आपला शिलाई मारून घ्यायची आहे की चौकोन जो बॉक्स आहे आपला इथे व्यवस्थित तयार होणार आहे. आता इथे हा जो पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपण इथे गळ्याला शिवून घेऊयात. तर इथे दोन्ही जे काही मेन फॅब्रिकचे आपण पार्ट अगोदर कट करून घेतलेले आहेत, तयार करून घेतलेले आहेत, ते दोन्ही पार्ट मी इथे घेतलेले आहेत. वरच्या शोल्डरपासून आपल्या गळ्याची उंची प्लस अर्धा इंच असं मार्किंग करून मेन फॅब्रिकवरती मी इथे मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे सेंटरला मी जो काही कपडा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर तो कपडा मी इथे घेतला. दोन्ही साईडला त्याला 5 इंचाचं अंतर सोडलेलं आहे आणि सेंटरला तुम्ही वरच्या बाजूने पाहू शकता जो काही पॅच आपण तयार करून घेतलेला आहे तर त्याचं टोक जे आहे ते बरोबर गळ्याची उंची प्लस अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे तिथे आहे. आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा भाग उरणार आहे तो आपण इथे कट करून टाकू शकतो. आणि जो कॅनव्हासचा भाग आपण कट करून घेतलेला आहे त्याच्या 5 इंच अंतर सोडून आपल्या साईडचं जे काही डिझाईन आहे ते काढून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित जो काही आकार आहे आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आता या आकारावरतीच आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून हा जो कपडा आहे आपल्या इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर एक भाग जो आहे तो मी जॉईंट करून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा मेन फॅब्रिकचा कपडा मी इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यासुद्धा आकारावरती मी इथे शिलाई मारून तो कपडा जो आहे तो जॉईंट करून इथे घेतलेला आहे. तर शिलाई मारताना बरोबर जी शिलाई आहे ती आपली त्या मार्किंगवरतीच व्यवस्थित येईल अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि एकदम कडेनच जी आपण दापटीप इथे मारलेली आहे मेन फॅब्रिकला त्या मेन फॅब्रिकवरतीच आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आकार जे आहे दोन्ही साईडचे इथे व्यवस्थित सारखे येणार आहेत. तर खालच्या साईडला पॅच लावून झाल्यानंतर जो आकार व्यवस्थित आपला तयार झालेला आहे त्या आकारावरती मी इथे लेस लावून घेतलेली आहे. तर लेस लावताना आपल्याला लेसच्या दोन्ही साईडला डबल शिलाई इथे मारून घ्यायची आहे. तर इथे गळ्याच्या दोन्ही साईडला मी लेस जी आहे व्यवस्थित लावून घेतलेली आहे. जिथे आपलं गळ्याचं टोक येणार आहे तिथे आपल्याला लेसला इथे फोल्ड करून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे,
जेणेकरून लेस जी आहे ती इथे व्यवस्थित लागणार आहे. तर लेस लावून झाल्यानंतर बॅक साईडच्या दोन्ही बाजूंना मी टक्स इथे मारून घेतलेले आहेत. आता 1.5 इंचाची मी इथे अस्तरची पट्टी घेतलेली आहे. जेवढा कमरेचा भाग आहे त्यानुसार मी 1.5 इंचाची पट्टी घेतली. त्याला एका साईडला मी इथे 1/2 इंचावरती फोल्ड करून शिलाई मारली आणि जो भाग ओपन होता त्या ओपन भागाला मी इथे मेन फॅब्रिकवरती ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. तर ही शिलाई मारून आपला पुन्हा ही अस्तरची पट्टी जी आहे ती इथे मुडपवून घ्यायची आहे. मुडपवून घेऊन त्याच्यावरती आपल्याला दाबटीप मारायची आहे आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे इथे आपलं लेसचं आणि पॅचचं इथे उरलेला आहे तो कपडा मी इथे कटिंग करून टाकला आणि अस्तरचा भाग आतमध्ये फोल्ड करून त्याला व्यवस्थित शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला जो काही गळा आहे खूप सुंदर पद्धतीने इथे तयार झालेला आहे. फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित इथे आलेली आहे. तर हा जो काही गळा आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.